व्हाईट कलर बॉटल व्यवस्थित शेक करून घ्या एक वेळा आणि व्हाईट कलर बॉडीमध्ये द्यायचा आहे पूर्ण. फोटो शेअर केला आहे त्या पूर्णच बॉडीमध्ये द्यायचा आहे. पहा आता हा जो फॅब्रिक आहे तो पूर्ण व्हाईट कलरचा आहे. तुम्ही पूर्ण बॉडीमध्ये द्या आणि त्याचा वाटलं तर फोटो शेअर करा. अगोदरच्या याच्यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे पिचवाईमध्ये, पण त्याच्यात आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. त्यामध्ये जे फ्लावर घेतले होते याच्यामध्ये जे फ्लावर आहे त्यामध्ये पण फरक असणार आहे. पूर्ण फेसला वगैरे पण हा कलर देऊन घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवर करताना पण हा बेस कलर कंपल्सरी द्यायचा व्हाईट कलर, आणि नंतर जे काही तुमचे कलर असतील ते द्यायचे, म्हणजे व्यवस्थित ते सेट राहतात. डायरेक्टली आपण ब्ल्यू कपड्यावरती रेड कलर नाही देऊ शकत किंवा कुठलाही कलर नाही घेऊ शकत. त्यासाठी लास्ट हा खालच्या साईडचा जो पाय दिसतोय इथं पण ही गाय प्लेन अशा व्हाईट कलरमध्ये राहणार आहे, सिंगल टोनमध्ये. याला फक्त आपण हायलाइट करून घेणार आहोत शेवटी. आता पहा व्हाईट कलर झाला आहे. लास्ट जो आपण काय पाहिली होती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण ब्राऊन कलर स्किन टोन कलर हा यूज केला होता. याच्यामध्ये आता रेड कलर यूज करायचा, आणि रेड जर नसेल तर तुम्ही ऑरेंज पण घेऊ शकता. इथं मी रेड दाखवते. कलर दिलेला व्हाईट कलर ओला आहे तोपर्यंतच रेड कलर घ्यायचा आहे, आणि खूप कमी असा रेड कलर घ्यायचा आहे. पहा इथं ब्रशच्या पॉईंटवरती खूप कमी घेतला आहे, आणि हा कलर तुम्हाला इथं द्यायचा आहे. पहा गाईचा जो खांदा वगैरे असतो त्या ठिकाणी. आता जो रेड कलर घेतला आहे तो रेड कलर कमी घ्यायचा, आणि इथं खांद्याच्या ठिकाणी तो ब्लेंड करून घ्यायचा. थोडासाच रेड कलर घेतला आहे आणि तोच नंतर ब्लेंड करायचा आहे. पहा राऊंड ब्रश नाही घ्यायचा. हां राऊंड ब्रशने. आता फ्लॅट ब्रश नाही वापरायचा, राऊंड ब्रश. हे बघा फक्त खांद्याच्या ठिकाणी, बाकी नाही. एकदाच घेतलेला आहे कलर आणि तोच इथं ब्लेंड करायचा आहे. रेकॉर्डेड सेशन असेल याचं. थोडासा लिंकचा आज प्रॉब्लेम येतोय नेटवर्कमुळे. खांद्याच्या ठिकाणी रेड कलर खांद्याच्या ठिकाणी घेतला की तोच परत ब्रश इथं द्यायचा आहे वरती डोक्याच्या ठिकाणी. तुम्हाला जो ग्रुपवरती फोटो शेअर केला आहे का तो एक वेळा ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला रेड कलर लक्षात येईल किती ठिकाणी आपण घेतलेला आहे. प्लेन रेड कलर घ्यायचा. 2 मिनिट. हां 2च मिनिट. घेतलेला रेड कलर एक वेळा डोक्याच्या ठिकाणी घेतला, परत पायांना पण द्यायचा आहे. आपण मार्किंग केलं आहे तिथं पहा. खालच्या साईडला थोडा गॅप ठेवून नंतर वरती घ्यायचा आहे. जर आपल्याकडे रेड कलर नसेल तर आपण ऑरेंज घेऊ शकतो. असे ऑप्शन आहे त्यामध्ये. चारी पायांना घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी हे जे ठसे आहेत ते रेड कलरनेच घ्यायचे. आता रेड कलरचे ठसे झाल्यानंतर परत येलो कलर घ्यायचा आहे. इथं येलो किंवा गोल्डन दोन्हींपैकी एक घ्यायचा आहे. कलर ऑप्शनल आहे. प्रत्येक याच्यामध्ये ऑप्शनल कलर सांगितले आहेत. जर तुमच्याकडे गोल्डन नसेल तर तुम्ही येलो घ्या, येलो नसेल तर तुम्ही गोल्डन, असा कुठलाही एक कलर घ्यायचा आहे. आता हा जो घेतलेला येलो कलर आहे तो रेड कलरच्या खाली जो बेल्ट आलेला आहे तिथं घ्यायचा आहे, आणि फ्रेश कलर घेतलेला आहे. कॅमेरा कंटिन्यू तुमचा जो काही तुम्हाला फोटो शेअर केलेला आहे तो ऑन ठेवा. एक वेळ कॅमेरा ऑफ असेल तर चालेल, म्हणजे चुकून दुसरीकडे हा कलर लागणार नाही. जिथं पण तुम्हाला येलो दिसतोय त्या पूर्ण ठिकाणी द्यायचा आहे हा.
आणि याच्यातल्या शेडिंग खूप सोप्या आहेत. अगोदर जे पाहिलं आपण त्याच्यामध्ये खूप जास्त कलर मिक्सिंग वगैरे होती. याच्यात तसं जास्तीचे कलर मिक्सिंग नाही. जी गळ्यामध्ये पूर्ण ज्वेलरी आहे, जे काही घुंगरांच्या माळा वगैरे आहेत त्यांना पण अगोदर येलो कलर द्यायचा आहे. इथं आपण लास्ट टाइम गोल्डन घेतला होता. आणि तुम्ही या माळा 2, 3 अशा घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग. इथं मी 2 घेते. ड्रॉ करताना जर तुम्ही 3 घेतले असतील तर 3 कंटिन्यू ठेवा. शिंगांना ब्लू कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर हा अगोदर डोळ्यामध्ये द्यायचा आहे. कमी कलर घ्या एकदम ब्रशवरती घेताना. याच्यात कुठलीही आज शेडिंग नसणार आहे. कलरनेच करायचं आहे. पूर्ण आउटलाईनचा भाग पण. पायांसाठी सेम आहे असाच ब्राऊन कलर यूज करायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर मग तुम्ही इथं ब्लॅक घेऊ शकता, पण ब्लॅक कलर हा खूप जास्त डार्क होतो, त्यासाठी ब्राऊन घेतला आहे. याला नंतर आउटलाईन ब्लॅकने घ्यायची. आता जो घेतलेला ब्राऊन कलर आहे तो लगेच ब्रश क्लीन न करता जे खाली शेपूट घेतलेले आहे आपण तिथं खालून वर असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. हे पहा, फक्त सिंगल कलर द्यायचा आहे, याच्यात दुसरा कुठलाही कलर ॲड नाही करायचा. देताना फक्त प्लेन द्यायचा आहे हा ब्राऊन कलर. सिंगल कलर दिला. पायांना कलर झाल्यानंतर व्हाईट कलर घ्यायचा एक वेळा आणि याच व्हाईट कलरचा जो छोटासा एक डॉट असेल तो डोळ्यामध्ये द्यायचा. एकदम मिडलमध्ये घ्यायचा आहे, बाजूला वगैरे नाही. एक छोटा डॉट घेतला आहे आणि घेतलेल्या ब्लॅक कलरनेच हे जे काही इथं आपण शिंगांच्या खाली बांधलेलं असतं गोल्डन कलरने किंवा येलो कलरने बोललो त्यालाच आउटलाईन करायची. एका याच्यामध्येच क्रॉस लाईन घ्यायच्या छोट्या छोट्या डिस्टन्सवर. खाली जी घंटी घेतलेली गळ्यामध्ये त्याच्यामध्ये पण हलक्याशा ब्लॅक लाईन. आता इथं गोल्डन कलर घेतला आहे. या गोल्डन कलरने जे काही गळ्यातील घुंगरू आहेत ते घ्यायचे, तर त्यासाठी सर्कल करायचे आणि त्याच्यावरती नंतर स्टोनचा कलर द्यायचा आहे. त्यासाठी एकदम जवळ घ्यायचे, जो आपण ब्लॅक कलरने आउटलाईन घेतली का त्याला जवळ
2 घुंगरूमध्ये एक वेळ तुम्ही गॅप ठेवा, पण लाईनमध्ये गॅप ठेवू नका अजिबात. पाहता इथं गोल्डन कलर घेतलाय का, त्याच गोल्डनवरती छोटासा एक डॉट दिलाय ग्रीन कलरचा. हे असं मोठा नाही, छोटाच द्यायचा आहे साईजला. अगोदरच्या टायमिंगमध्ये आपण घुंगरूंना कलर वेगळा घेतला होता, एक सिंगल कलर घेतला होता. अशा टाईपमध्ये नव्हतं घेतला, कारण आपल्या